नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत अंबरनाथमध्ये जागतिक आदिवासी दिन निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये. इथे हजारो आदिवासी बांधव एकत्र जमले आहेत. पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशे, बँजोचा दणदणाट आणि उत्साहाने भरलेलं वातावरण. चला तर मग आजचा हा खास अनुभव आपण एकत्र पाहूया. आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला थोडा वेगळा एक्सपिरियन्स मिळणार आहे. मला सकाळी अरुण मामाने कॉल केला, सकाळी म्हणजे आताच 5 मिनिटं झाली. अंबरनाथला एक कार्यक्रम चालू आहे. आज जागतिक आदिवासी दिन आहे, त्याबद्दल तिथे काहीतरी रॅली निघली आणि त्यांचा सत्कार पण होणार आहे. तर मला बोलवलंय, तर मी चालू आहे पटकन. आता आपण पेट्रोल टाकू आणि एका मिनिटात जाऊ तिकडे पोहोचू. मला पोहोचायला अर्धा तास तरी लागेल अजून. मी घेतलाय माझ्यासोबत नितेशला, कारण आपला निश्चय व्हायटी जरा फिरायला गेलाय, कोणाचा उत्तरी गेलाय. तर आपण आधी तिथे पोहोचू आणि नंतर बाकी तुम्हाला माहिती देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला पहिलाच एक्सपिरियन्स आहे असा, आपण पहिल्यांदाच जाणार आदिवासी रॅलीला. तर कशी वाटते ती बघा. इथे अनेकांनी आपल्या पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवणारं सुंदर वस्त्र परिधान केलं आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण अभिमानाने या सोहळ्यात सहभागी झाला आहे. स्टेजवर एक होतं माळीन चित्रपटाच्या टीमचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर अक्षय दादांसोबत चाहत्यांचे काही खास आणि अविस्मरणीय क्षणही पाहायला मिळाले. रॅली सुरू होतात संपूर्ण परिसर जल्लोषात न्हावून निघाला. बँजोच्या दमदार आवाजाने वातावरण आणखी जोशपूर्ण झालं. लाल रंगाच्या साड्यांमध्ये सजलेल्या महिला, पारंपरिक पोशाखातील तरुण आणि तारपा वाद्यावर नाचणारे कलाकार. प्रत्येक दृश्य डोळ्याचं पाळणं फेडणारं होतं. त्यांच्या हातात तारपा वाद्य, पायात घुंगरू आणि तालावर थिरकणारी प्रत्येक पावलं आदिवासी संस्कृतीची ओळख करून देतात. महिलांनी डोक्यात आंब्याची पानं आणि सुंदर वेणी घालून पारंपरिक सौंदर्य अधिक खुलवलं होतं. महाराष्ट्रातील आदिवासी समाज हा वारली, कातकरी, ठाकूर, महादेव कोळी, कोकणा, भिल्ल अशा अनेक जमातींचा समृद्ध वारसा जपणारा समाज आहे. त्यांची कला, लोकनृत्य, तारपा वाद्य, निसर्गाशी असलेलं नातं आणि परंपरा ही आपल्या संस्कृतीची अमूल्य ओळख आहे. जागतिक आदिवासी दिन हा त्यांच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. चला आता शब्दांपेक्षाही सुंदर दृश्य स्वतःच सगळं सांगतील. तारपा नृत्य हे महाराष्ट्रातील वारली आणि इतर काही आदिवासी समाजाचं अतिशय प्रसिद्ध पारंपरिक लोकनृत्य आहे. या नृत्याचं मुख्य आकर्षण म्हणजे तारपा हे फुंकून वाजवलं जाणारं पारंपरिक वाद्य. तारपाच्या सुरांवर नर्तक आणि नर्तिका गोलाकार रचनेत एकमेकांच्या तालात आणि लयीत नृत्य करतात. या नृत्यात एकता, निसर्गाशी असलेलं नातं आणि सामूहिक आनंद याचं सुंदर दर्शन घडतं. पायातील घुंगरांचा नाद, पारंपरिक वेशभूषा आणि तारपाच्या सुरांनी संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून जातं. विशेषतः सण, उत्सव आणि आनंदाच्या प्रसंगी तारपा नृत्य मोठ्या उत्साहात सादर केला जातो. मित्रांनो, जर तुम्हाला माझे असेच वेगवेगळे व्लॉग, प्रवास आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेले व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या या भावाला नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या प्रवासाचा भाग बना. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब मला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. धन्यवाद. या दादांना विचारू की हे काय दादा, हे कोणतं वाद्य आहे? हे वाद्य आतमध्ये जे माड आपले याचे बांबूचे आतमध्ये एक लहानसे बनवून आणि आतमध्ये टाकलेलं आहे ते वाद्य. आणि दुधी आपण खातो नाही काय, दुधी भोपळा का? हा दुधी भोपळा त्या दोघांनी बनवलेला आहे का? हा दोघांनी बनवलेला आहे. जे पक्का करायचा, त्याच्यानंतर आतमधला काढून टाकायचा आणि तो बसवायचा इथं. आणि झाडामध्ये ते एक मधमाशी असते, त्याचं मेन काढायचं, ते इथं लिपायचे, नंतर हवा जात नाही कुठं. त्याच्यानंतर बांबूचेच आहे ना, हे बांबूचे ते होल पडायचे आणि त्याचे बनवायचे इथे टाकून. आणि माडाचं झावळं त्याचे बनवायचे, माडाची पाती असते ना, ते पातीचे बनवायचे. आणि उंबर असतो, उंबरात सी काढून सरळ त्याला लावायचं असतो, म्हणजे हे तुटत नसतं असं. म्हणजे पूर्ण ते झाडापासून? हा, झाडापासून बनलेलं आहे. घरीच बनवलं? घरी बनवलं. एक बनवायला किती वेळ लागतो असा? एक बनवायला तर ते सांगत असं एक दिवसाला 2-3 बनवतात. अच्छा. हा. आणि आवाज कसा येतो, वाजतो का? वाटतो ना. याच्यावर डान्स करता का तुम्ही? सगळं नाच असतो, नाच करतात, त्याला काय बोलतात? टारपानाच. टारपाना कशा प्रकारे येतो? पायामध्ये तुम्ही घुंगरू पण बांधले बघितले? हा, घुंगरू बांधतात म्हणजे आवाज चांगला येतो. त्याच्यामध्ये माणसाला जरा जसं पाय टाकला ना, तसे जोरात त्याच्या पायाला आपल्या नाचाला रंग येतो सर. आणि काय तुमच्या हातामध्ये? गोळकाठे आहे. ते काय असतं? ते पण टारपेचे याचे संगते असते ते. घरीच बनवतात? हा, घरीच बनवलं. असं म्हणजे ते जो पुढे उडतो ना, त्याच्या हातामध्ये राहते. असं वाजवत चाललाय का नंतर ते माणसं मागून नाचतात. हे आम्ही डोंगर सवरी असते नाही का, डोंगरदेवी, तिथे वाजतंय. आणि समजा आपला गावदेव असतो वाघोबाचा, तिथे पण हे लागतं. म्हणजे बरेच ठिकाणी देवाचे ठिकाण जातात, देवाच्याच वाजी तर आहे. याच्यासोबत काय काय घेता अजून वाजवायला तुम्ही? याच्यासोबत काहीच नाही,
तो ढोल असतो तो हातामध्ये तो एक ढोल तो नाही, तो गौरी नाचायचा तो. अच्छा हा याचं फक्त एकच हा वाजतं ना? एकच एकच हा, भिडी आणि एक गाठी आणि ते पायातले घुंगरू बांधले घुंगरू बांधतात ते असं. चला धन्यवाद. तुमचं नाव? रामू सहारे. तुमचं? जानू भुसारा. हा, धन्यवाद. मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. मी एक डेली ब्लॉगर आहे जो रोज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो हिंदी मराठी मिक्स मध्ये. आणि हा आपल्यासाठी पहिलाच एक्सपिरियन्स होता. आपल्याला अरुण मामाने बोलवलं आणि आपण आलो. तर तो वाद्य भारी होता पण मित्रांनो पूर्ण घरी बनवतात हे मला माहिती नव्हतं. आणि कदाचित तुम्हाला पण सर माहिती जे नवीन व्ह्यूअर आहेत आपल्यासाठी पहिला एक्सपिरियन्स होता आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सगळ्यात भारी काय वाटलं माहिती का, ती लोक त्यांची संस्कृती जपतायत. सगळ्यांनी आपापली संस्कृती जपली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीला टिकून ठेवलं पाहिजे. कारण आता मोबाईलच्या जगामध्ये सगळं काय बोलतात त्याला नष्ट होत चाललं सगळ्या संस्कृती, तर आपण त्या जपल्या पाहिजेत. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे संध्याकाळी 6 वाजता. बाय बाय, काळजी घ्या.